नमस्कार, मी सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत। कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त आणि मजेत। तर भरपूर दिवसानंतर मी आलेले रानामध्ये आणि आता बरेचसे सारे आता सप्टेंबर महिन्यापर्यंत बरेचसे सारे भाज्या निभरून जातात ती। आता सप्टेंबरचा हा शेवटचा आठवडा आहे, तर मग बरेच साऱ्या भाज्या निभरून गेलेले ती। तर मग त्याला आता मोहर आलेले म्हणजेच फुलं आलेली ती। तर अशाच मी मस्त अशा भाजी दाखवणार आहे तुम्हाला। तर कशाला मोहर आलेले ती, फुलं पण आलेले ती, सगळं काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। आणि आज कोणती मी भाजी खुडणार आहे, कोणता मोहर खुडणार आहे किंवा फुलं खुडणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळं आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला बघूया आज कोणतं आपली फुलवरा म्हणतात आमच्याकडं, काही मोहर म्हणतात ते, काही फुलं म्हणतात ते। तर जे भेटेल ते चला जाऊया। रामभेंडीचं फुल भेटले मला, आता मस्त केसामध्ये लावते। तर बघा मला आज रानामध्ये भेटलेले ती हाइंद्याची फुलं। काय हाइंद्याचं फुलं, तर हाइंदा ही वेलवर्गीय वनस्पती आहे। त्याचबरोबर ही वर्षभर आढळते, पण कालांतराने म्हणजे असं उन्हाळ्यामध्ये नाही का, तर याचे वेल वाळून जाते ते, त्यामुळं समजत नाही। पण खाली त्याचा कंद राहतो ना, त्याच्यामुळं पाऊस पडायला लागला का मग ते वेली उगवायला सुरू होते ती। तर हे आहे हाइंद्याचं फुल। त्याला भरपूर ठिकाणी हाइंद्याच्या फुलाला किंवा हाइंद्याला भरपूर सारे नाव येते। हाइंदा म्हणते ती, हळुंदा म्हणते ती, त्याचबरोबर बरेचसे सारे नाव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव बोलले जाते ती। तर तुम्हाला ना पूर्ण वेल दाखवणार आहे, त्याआधी तुम्हाला ही कधी येते, म्हणजे कधी उगवली जाते, किती त्याचा कालावधी किती आहे ते सगळं सांगणार आहे। तर हे फुल नाही का, हे सप्टेंबर महिन्यामध्ये भेटतं, ऑक्टोबर महिन्यामध्ये पण भेटतं। काही फुलं उशिरा येतात ना, तर पण जास्त दिवस नाही राहते ते, लगेच मालून जाते ती, मालून जातात म्हणजे कोमजून जाते ती। तर चला वेल बघून घ्या आधी। तर हाइंदा ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे। बेलाच्या पानासारखे 3 पानं होती। याची वेल जांभळट रंगाची आहे, याची फुलं निळसर पांढरे आणि गुलाबी रंगाची ती। आणि ह्या वेलीला शेंगा पण येते ती। आता फुलं आले ना, नंतर शेंगा येते ती, पण ते शेंगाचा काय वापर करतात ती एवढं माहिती नाही। त्याला शेंगा पण आलेले आहेत। हाइंद्याच्या फुलांची भाजी केली जाते आणि त्याचे भरपूर सारे फायदे ती। तर पचनक्रिया सुधारते, परत शरीराला थंडावा देते, हृदयाच्या आरोग्यासाठी तर खूपच चांगली भाजी। त्याचबरोबर व्हिटॅमिन सी असल्यामुळं रोगप्रतिकार शक्ती वाढते, साखर नियंत्रित राहते, परत त्वचेच्या विकारासाठी पण खूप फायदेशीर आहे। त्याचबरोबर जीवनसत्व, खनिजे आणि मूलभूत घटक आहेत याच्यामध्ये भरपूर सारे, त्यामुळे ह्या अशा निरोगी भाज्या खायलाच पाहिजे। तर चला आता आपण भाजी खुडून घेऊया, म्हणजे फुलं आलेले ते फुलांची मस्त अशी आपण भाजी बनवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। चला आता आपण हाइंद्याची फुलं खुडून घेऊया।
बघा एवढी फुलं सापडले ती, अजून बघूया कारण एवढ्यामध्ये काय भाजी होणार नाही. चला जाऊया शोधूया. आणि हे फुलं ना रानमाळा म्हणजे माळामध्ये अशी दाट जरा झाड राहते ना त्याच्यामध्ये वेली राहते ती. आणि असं पडीत जमीन अशा ठिकाणी हे वेली सापडतात ते, पण अडचणीमध्ये जास्त राहते ती. तर चला बघूया कुठं भेटतात कुठं नाही अजून. आणि बघा चिचोड्याची पण भरपूर झाड आहे ती, आणि चिचोड्या पण चांगले आलेले ती. याची पण मी मस्त भाजी बनवून दाखवले, खरडा पण बनवले. सीता पिचड व्लॉग यूट्यूब चॅनलला जाऊन नक्की बघा. तर हांड्याची एवढी फुलं भेटलेली ती. चला आता मस्त घरी जाऊया, मस्त अशी भाजी बनवूया. चला. मस्त अशी हांड्याची फुलाची भाजी बनवूया. तर आता हे हांड्याची फुलं आणलेले आहेत ना, तर हे मस्त असे स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने मस्त धुवून घ्यायचे. कारण याच्यावर माती बिती काय उडलेले राहते, किडे बसलेले राहतात ना त्याच्यामुळं. चला पहिल्यांदा आपण हांड्याची फुलं धुवून घेऊया. पाणी टाकून घेऊया आणि चांगलं मस्त धुवून घेते. हांड्याची फुलं देऊन घेतले ते. आता कांदा कापून घेते. कांदा कापून घ्यायचा. कांदा कापून झालाय. आता लसूण ठेचून घेऊया. बघा लसूण पण मस्त असं ठेचून घेतलंय. बघा लसूण पण असं मस्त छान असं ठेचून घेतलंय. पॅन पण तापलंय, तेल टाकून घेऊया. तेल पण तापलंय. मोहरी टाकून घेते. मोहरी पण चांगली तडतडली. जिरं टाकून घेते. जिरं पण टाकते. जिरं पण चांगलं फुललंय. कांदा टाकून घेते. सगळं चांगलं परतून घेते. लसूण टाकते. कांदा आणि लसूण चांगलं परतून घ्यायचं, त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे.
कांदा आणि लसूण परतले. आता पावडर मसाले टाकून घेऊया. लाल तिखट, घरचा मसाला, हळद आणि कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं मीठ. थोडंसं पाणी टाकून घेते. मसाल्यात ना त्याचा कच्चापणा निघून जातो. आणि आता चांगलं हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मसाल्याला पण चांगलं तेल सुटले. हळदीची फुलं टाकून घेते. सगळं चांगलं मिक्स करून घेते. शिजण्यापुरता पाण्याचा हापका मारून घेते. झाकण ठेवून घेऊया. आता भाजी शिजून घेऊया. तर बघूया भाजी शिजले का नाही ते. भाजी पण शिजले. याच्यामध्ये थोडंसं आपण शेंगदाण्याचं कूट टाकू. मस्त अशी भाजी हलवून घ्यायची. तुम्हाला वाटला तरच टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. पण शेंगदाण्याचं कूट टाकलं ना थोडंसं तरी चव अजूनच वाढते. भाजी पण झाली. काढून घेते भाजी. तर मस्त अशी तांदळाची भाकर बनवली आईने. मस्त अशा हळदीच्या फुलांच्या भाजी बरोबर मी खाणार आहे. या तुम्ही पण खायला. भाजी एकच नंबर झाले, एकदम मस्त. तुम्ही पण नक्की बनवून बघा अशी भाजी माझ्या पद्धतीने. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रानभाजीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.